नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, तुमच्या लक्षात असेल तर आपण डिस्कस केलं होतं की 2 एक्सपायरीचा मधला दिवस आहे आणि ज्या पद्धतीने लास्टचे 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळाली. आजचा ट्रेडिंगचा सेशन काहीसा कन्सोलिडेशन किंवा एक पुलबॅकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. आत्ता जर चार्ट तुमच्या समोर आहे निफ्टीचा, इकडे जर बघितलं तर या 2 सेलिंग सेशन नंतर मार्केटमध्ये एक पुलबॅक बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये काहीसं कन्सोलिडेशन देखील बघायला मिळालेलं होतं. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे मार्केटने एक प्राइस ॲक्शनचा मोमेंटम दाखवला. कंटिन्युअसली 2 मोमेंटम, म्हणजे कालचं जर बघितलं तर जवळजवळ 400+ पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम होता आणि त्याच्या आदला ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर जवळजवळ साधारण 280+ पॉईंटचा ट्रेडिंग सेशन होता. तर 2 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जवळजवळ 700 पॉईंट निगेटिव्ह झाला होता. तिकडे कुठलाही हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेला नव्हता आणि हेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की 2 दिवसाच्या सेलिंगच्या नंतर मार्केटमध्ये काहीसं इकडे आपल्याला पुलबॅक बघायला मिळू शकतो. तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. नसेल बघितला तर कन्फर्मेशनसाठी कालचा व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या काय आहे, गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळे तिकडे काय आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टीच्या ते लेवल आपण बघणारच आहोत नेहमीप्रमाणे. परंतु सेन्सेक्समध्ये ॲनालिसिस करताना ओआय डाटा काय बनतोय ते देखील आपल्याला बघायचंय आणि ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कोणत्या दिशेला राहू शकतो, ओव्हरऑल मार्केटमध्ये कुठला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो, याचं देखील प्राइस ॲक्शन वरून आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे आणि लेवल काय बनतं ते देखील आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमधनं तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा, व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर, पब्लिश झाल्यानंतर मी थोडा वेळ बघत असतो. त्यामुळे तुम्ही पटपट जर रिप्लाय केले तर त्याचे रिप्लाय मी तुम्हाला इकडनं द्यायचा प्रयत्न करेन पहिले अर्धा पाऊण तासामध्ये, नंतरही द्यायचा प्रयत्न करेन. परंतु व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काही गोष्टी असतात, काही कामं असतात, त्याच्यामुळे स्क्रीन समोर असतो मी. त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला किंवा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर पहिल्या अर्ध्या 1 तासामध्ये जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करा. मी तिकडे त्या कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि काय होतं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी भलं मोठं असं लंबा चौडं तुम्हाला काही सांगण्याच्या गोष्टी प्रयत्न करत असतो. जे काही एक्सपिरियन्स आहे, जो काही अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करत असतो आणि दुसऱ्यांचे काय अनुभव मला मिळालेले आहे मार्केटमधनं ते देखील तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे कमेंट देखील काही काही वाचत असतो. त्यातनं देखील काही कमेंटचे जे प्रश्न असतात ते देखील तुम्हाला मी ॲनालिसिसमध्ये त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत असतो. ओके, तर खूप काही सुंदर क्वेश्चन काही लोक विचारत असतात, त्यांना मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतच असतो. आता ओव्हरऑल जर बघितलं तर आज मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. मार्केटनी लेवल पण ब्रेक केल्या होत्या डाऊन साईडच्या. परंतु कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मार्केट या लेवलपासून वन डायरेक्शनमध्ये आले. मार्केटमध्ये जर इकडे कन्सोलिडेशन नसेल किंवा कुठला चॅनल नसेल आणि त्याच्या व्यतिरिक्त डायरेक्ट मार्केट जर ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये इकडे ट्रॅपिंग होण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, आणि बघा इकडे तसंच झालं, एक पुलबॅक देऊन मार्केट परत वरती गेलं. म्हणजे इकडे कुठलं कन्सोलिडेशन झालं होतं का? इकडे कुठलं कन्सोलिडेशन आहे का? नाहीये. मार्केटने काही चॅनल वगैरे तयार केला का? नाही केला. ओके, त्यामुळे ह्या गोष्टी ज्या प्राइस ॲक्शनच्या आहेत त्या थोड्याशा व्हिडिओ पाहताना समजून घेत जावा, जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं व्यवस्थित नॉलेज नसेल. ज्याच्याकडे व्यवस्थित नॉलेज आहे त्याला पटकन लवकर समजत असतील गोष्टी. परंतु जे काही लोक नवीन आहेत किंवा जुने आहे परंतु त्यांना प्राइस ॲक्शन ही गोष्ट माहीत नाही, समजत नाही, त्यांना थोडंसं समजायला चार्ट ॲनालिसिस थोडासा अवघड जाऊ शकतो. कारण की टेक्निकल गोष्टी असतात आणि टेक्निकल गोष्टी म्हणलं की तिकडे थोडंसं डोकं लावावं लागतं. ओके, आणि बघा मार्केटने बरोबर त्या सपोर्टवरती कन्सोलिडेशन केलेलं आहे. नोटेड झोनमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केले. ओके, 23,400च्या वरती क्लोजिंग आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर हा काहीसा आपल्याला एक बेरिश फ्लॅग ऑन पोल पॅटर्न बघायला मिळतोय. ओके, आणि मार्केटमध्ये जर बघितलं तर
नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळतोय. न्यूजमध्ये जर बघितलं तर नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला बघायला मिळत आहे, असतो नाही. तर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर सेंटिमेंट थोडासा निगेटिव्ह आहे. आता खूप लोकांचे हे देखील क्वेश्चन होते की सर प्राइस ऍक्शन आम्हाला समजते, परंतु मार्केट ओपन झाल्यावरती चार्ट जसं चालू होतो त्यावेळेस आम्हाला प्राइस ऍक्शन कळत नाही. ओके, तर हे काय आहे की हे प्रॅक्टिस कमी आहे, त्यामुळे तुम्हाला अशा गोष्टी किंवा तुम्हाला असे प्रश्न पडतात. ओके, ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल, जास्तीत जास्त चार्ट रिडिंगची प्रॅक्टिस करसाल, तुम्हाला ह्या गोष्टी जे प्राइस ऍक्शन रिलेटेड आहे त्या गोष्टी हळूहळू समजायला लागतील. ओके, आणि आज जर बघितलं तर मार्केटमध्ये 3 PM मध्ये देखील छोटासा मोमेंटम बघायला मिळाला होता. म्हणजे 3 PM सेटअप असो, गॅप अप गॅप डाऊन सेटअप असो, इनसाइड कॅन्डल सेटअप असो, हे जे काही सेटअप जे की मार्केटमध्ये वारंवार बनण्याची पॉसिबिलिटी असते, ते सेटअप आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. आणि जे पण म्हणजे अप ट्रेंडमध्ये मार्केट कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन करतं, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन करतं, अप ट्रेंडमध्ये जाताना कोणकोणते सेटअप आपल्याला बघायला मिळतात, ते रिव्हर्सल देताना कोणकोणते सेटअप बघायला मिळतात, ते हे बऱ्यापैकी सेटअप आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी रिस्क मॅनेजमेंटच्या आहे, तुमचे जे पोझिशन सायझिंगचे आहे, ट्रेड मॅनेजमेंटचे आहे, सायकोलॉजीचे आहे, ह्या देखील गोष्टी तिकडे व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तुमची जर इच्छा असेल जॉईन करण्याची, शिकण्याची, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. पिन कमेंटमध्ये देखील मी व्हिडिओची प्राइस ऍक्शन सेटअप ट्रेंडची लिंक टाकेल. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांना व्यवस्थित पद्धतीने कोर्स समजलेला आहे ते कमेंट नक्की करू शकता. ओके, आता येऊया चार्टवरती आपण. ओके, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. बघा, काल आपण बघितलं होतं की मार्केट या लेवलपासून एक निगेटिव्ह मोमेंटम, हा एक छोटासा पुलबॅक बघायला, मग त्याच्यानंतर निगेटिव्ह मोमेंटम एका सपोर्ट लेवल, तर एक छोटासा पुलबॅक आपल्याकडे बघायला मिळू शकतो. तो पुलबॅक आज मार्केटने दाखवलाय का, तर दाखवलाय. त्याच्यानंतर मार्केटने ब्रेकडाऊन पुलबॅक नंतर छोटंसं एक सेलिंग मोमेंटम देखील तिकडे दाखवलेला आहे. आता आजचा जो लो आहे ना, तो बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा जो स्विंग आहे 23,600चा, हा जो स्विंग आणि आजचा लो, ह्या 2 लेवल आपल्याला बघणं गरजेचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. आजचा हाय आणि आजचा लो मार्क करूया. आता ही रेंज भली मोठी बघायला मिळते. ओके, ही जर रेंज बघितली तर बऱ्यापैकी मोठी रेंज आहे. साधारण आपण जर मोजली तर जवळजवळ 318 पॉईंटची रेंज आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर थोडीशी लेवल आपण ऍडजस्ट करूया या लेवलच्या आसपास. कारण की ट्रेंड थोडासा निगेटिव्ह आहे, तर रेंज आपण थोडीशी ऍडजस्ट करून या लेवलती मल्टिपल सपोर्ट घेतलं होतं. कोणती लेवल आहे? 23,370च्या आसपास. अपसाईडला जर बघितलं तर स्विंग हाय, इंट्राडे हाय जो की आहे 23,583च्या आसपास. तर इकडे मोस्ट ऑफ द टाइम जर बघितलं तर मार्केटने कन्सोलिडेशन केलेलं आहे. तर ही आपल्याला एक नो ट्रेडिंग झोनची रेंज बघायला मिळते 23,370 23,580च्या आसपास. ओके, तर थोडीशी रेंज आहे ती कमी झालेली आहे. आता मार्केटने इकडे एक हेल्दी पुलबॅक घेतला, कन्सोलिडेशन नंतर हेल्दी पुलबॅक नंतर इकडे एक स्विंग तयार केलाय. आता जोपर्यंत हा स्विंग व्यवस्थितरित्या मार्केट ब्रेकआउट करत नाही, तोपर्यंत बुलिश मुवमेंट मिळण्याची पॉसिबिलिटी ही काय कमी आहे. स्विंग ब्रेक होत असेल, रेजिस्टन्स ब्रेक होत असेल, तर एक बुलिश मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडे जर बघितलं तर काहीशी अशा पद्धतीची प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता ही प्राइस ऍक्शन काय बनली ती. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर बुलिश साईडला छोट्या छोट्या लेवल आहेत, कारण की मार्केट डाऊन साईडला येताना, एक सेकंड फक्त, मार्केट डाऊन साईडला येताना कन्सोलिडेशन मध्ये आलं होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर इंट्राडे हायच्या आसपास एक लेवल आहे, त्यानंतर या रेजिस्टन्स लेवलवरती. तर या काही बुलिश साईडच्या लेवल बघतात.
आत्ता जर बघितलं तर मार्केट एक नेगेटिव्ह मोमेंटम करून एक पुलबॅक घेतलेला आहे. मार्केटचा ट्रेंड अजून चेंज झालाय का? प्रायजेक्शन नुसार जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड अजून चेंज झालेला नाहीये. मार्केटचा ट्रेंड अजूनही थोडासा आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळत आहे. काल जर बघितलं तर निफ्टी जवळजवळ 480 पॉईंट डाऊन साईडला होती. आज जर बघितलं तर 33 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 480च्या पॉईंटला जर कम्पेअर केलं तर 33 पॉईंट आहे. म्हणजे काय आहे की बाबा सेलिंग प्रेशर अजूनही निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे, मार्केटमध्ये बघायला मिळत. याची क्लोजिंग इंट्राडे हायला आहे का? नाही. क्लोजिंग देखील थोडीशी लोअर साईडला आहे. ओके, म्हणजे जो ओव्हरऑल जो मार्केटचा ट्रेंड आहे तो अजूनही काहीसा बेरिश आहे, निगेटिव्ह आहे. आणि त्या ट्रेंडला इकडनं हा पुल बॅक घेऊन म्हणजे एक राउंडिंग व्ही पॅटर्न तयार करून परत खाली येऊन परत जर लेवल ब्रेक होत असेल तर आपल्याला मग या लेवल बघायला मिळू शकतात. 23,675, 23,759 आणि 23,840. तर या लेवल आपल्याला इकडे छोटे छोटे रेजिस्टन्स आहे, त्याला आपण मार्क केले. आता इकडे ज्यावेळेस अशा पद्धतीची प्रायजेक्शन ही काय होती, टेक्निकल दृष्ट्या जर बघितली तर ही एक बुलिश प्रायजेक्शन होती. आणि बुलिश प्रायजेक्शनच्या ब्रेकआउट आल्यावरती मार्केटमध्ये आपल्याला काहीशा अपसाईडचे जे रेजिस्टन्स आहे ते बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाढती. ओके, आता ट्रेंड तर नेगेटिव्ह आहे ओव्हरऑल. मार्केटने एक पुलबॅक घेऊन चॅनल तयार करून ब्रेकडाऊन पण दिलाय. सपोर्ट काय आहे? 23,370 या लेवलवरती सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर आजचा इंट्राडे लो जर बघितला तर 23,265, म्हणजे साधारण जर बघितलं तर 23,070, एक 90 पॉईंट वरती इंट्राडे लो आहे आजचा, इंट्राडे लो. ओके, मग डाऊन साईडला जर निफ्टी लेवल ब्रेक करत, छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक करत असेल आजचा 23,370चा, तर एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय 23,265. त्याच्यानंतर काय सपोर्ट आहे ते थोडंसं आपण चार्ट 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊया आणि त्यानंतर सपोर्ट काढण्याचा प्रयत्न करूया. या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट होता. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा आपल्याला राऊंड लेवलवरती सपोर्ट बघायला मिळतो. तर काय सपोर्ट लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात ते, पहिली सपोर्ट लेवल काय होती आजचा इंट्राडे लो 23,265. त्यानंतर सपोर्ट काय होतोय 23,160 आणि त्याच्यानंतर राऊंड लेवल आहे 23,000ची. 23,000ची लेवल रिसेंटली मार्केटने दाखवलेली होती. तर या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. ओके, आता खूप लोकांचं असं म्हणणं होतं की सर मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन झाल्यावरती लेवल तितक्याशा काम करत नाही. मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन ज्यावेळेस होतं ना मार्केट, त्यावेळेस मार्केटमध्ये फ्रेश प्राइज ऍक्शन काय बनती हे बघणं गरजेचं असतं. आणि रिसेंटली मार्केटने कशा पद्धतीने मोमेंटम दाखवलाय, डिमांड अँड सप्लाय झोन कुठून आला होता, म्हणजे मार्केट राऊंड लेवलवरनं खाली पडलं होतं का राऊंड लेवलवरून वरती गेलं होतं हे देखील पाहणं गरजेचं ठरतं. आता मार्केट जर खूप मोठा गॅप अप किंवा खूप मोठा गॅप डाऊन जर झाला तर तो रेंजच्या बाहेर जातोय. ओके, मग रेंजच्या बाहेर गेल्यावरती लेवल तितक्याशा काम करण्याची पॉसिबिलिटी कमी होते. ओके, आता इकडे आपण लेवल मार्क केलं त्या डाऊन साईडच्या. मार्केट जर खूपच मोठं गॅप अप ओपन झालं तर या लेवल ज्यावेळेस मार्केट येईन या लेवलच्या आसपास त्यावेळेस आपल्याला या लेवल बघायला मिळतील. परंतु ज्यावेळेस मार्केट खूप मोठं गॅप अप ओपन होते त्यावेळेस मार्केटची प्रायजेक्शन काय बनतीये, किंवा बाबा या लेवलवरती मार्केट ओपन होतं तर लास्ट टाइम या लेवलवरती डिमांड झोन होता का सप्लाय झोन होता, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्या गोष्टी कुठून माहिती होतात? प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स केला किंवा तुम्ही जर त्याचं लर्निंग केलं, त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला माहिती होतील. ओके, मग इकडे जर बघितलं तर जर मोठा गॅप अप ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला प्राइस ऍक्शन काय बनते, सेटअप काय बनतोय हे थोड्याशा गोष्टी पाहणं गरजेचं ठरतं. किंवा ओपनिंग इकडे होती, ओपनिंगमध्येच एखादी 5 मिनिटाची कॅन्डल अशी काहीशी कन्फ्युजन कॅन्डल तयार होतं तर तिकडे मग प्राइस ऍक्शन बनायला थोडासा वेळ लागतो किंवा त्याच कॅन्डलमध्ये मार्केट कन्सोलिडेशन करण्याची पॉसिबिलिटी जास्त होती. मग आता उद्या जर मोठा गॅप अप वगैरे काय होत असेल या लेवलच्या आसपास तर तो रेजिस्टन्स झोनवरती होतोय, जो की सप्लाय आला होता तिकडनं सप्लाय झोनवरती होतो. तर ओपनिंग नंतर काहीसा एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग तो नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो तर तिकडे काही सेटअप बनतोय का इनसाइड कॅन्डलचा, किंवा छोटासा काही डबल टॉप बनतोय, किंवा काही राउंडिंग किंवा एखादा ब्रेकआउट फेलियर करून रेंज ब्रेक होती का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. तुम्हाला जर माहीतच नसेल की इनसाइड कॅन्डल सेटअप काय, रेंज ब्रेक काय आहे, किंवा मार्केटनी कन्सोलिडेशन करून सेटअप तयार केला आणि सेटअप नंतर मार्केट पडते, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहितीच नसेल तर ते एकदम समजदार नाहीच आहे नवीन लोकांना.
गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास 23,265चे, कारण की या लेवलवरून एक पुल बॅक आला होता, तर या लेवलची काहीसा डिमांड झोन आपल्याला बघायला मिळतोय. या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर कुठपर्यंत सस्टेन होते हे देखील बघणं गरजेचं आहे. ओके, आय होप बँक निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये पण एक निगेटिव्ह मोमेंटम तर डायरेक्ट लेवल ब्रेक झाली होती. डायरेक्ट लेवल नंतर एक पुल बॅक घेतला. पुल बॅक नंतर मार्केटने जरी बघितलं तर एक ट्रेंड लाईन तयार केली. ट्रेंड लाईन ब्रेक करून मार्केट थोडंसं खाली आलं. 3 PM सेटअपमध्ये काहीशी मोमेंटम बघायला मिळाली. ओव्हरऑल जर मार्केटचा विचार केला तर या लेवलपासून बघा, इकडे मार्केटने कन्सल्टेशन केलं तर डाऊन साईडला आलं, छोटा पुल बॅक घेतला, डाऊन साईडला छोटा पुल बॅक घेतला, डाऊन साईडला छोटा पुल बॅक घेतला, परत निगेटिव्ह. आता ही जी आजचा जो इंट्राडे लो आहे, कुठे ना कुठे आपल्याला ह्या लेवलवरती सपोर्ट बघायला मिळतोय. जोपर्यंत ही लेवल व्यवस्थित ब्रेक होत नाही तोपर्यंत नवीन किंवा फ्रेश सेलिंगची मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. या लेवलपासून पण मार्केट आपल्याला काहीसं बुलिश होताना दिसू शकतं, कारण की सपोर्ट आहे. सपोर्टवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. ओके, परंतु आता ओव्हरऑल जर याचा ट्रेंड बघितला तर हा काय लोअर लो पॅटर्न करत चाललाय. ओके, लोअर लो पॅटर्न ब्रेक झालाय का? अजून तर नाही झालेला. नवीन लो लावलाय इकडे? अजून तर नाही लावलेला. या लेवलच्या खाली जर नवीन लो लावला तर परत काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला एक डाऊन ट्रेंडमध्ये बघायला मिळू शकतो. पण त्याच्या लेवल काय बनतात ते थोडंसं समजून घ्या. आजचा इंट्राडे लो ज्या लेवलवरती एक ब्रेकआउट फेलियर झाला होता तो ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळतो इकडे. तर काहीसं इकडे कन्सोलिडेशन एरिया आपल्याला बघायला मिळाला. रेंज जर बघितली नोटेडिंग झोनची तर 53,800 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 53,200. तर ही जी एक रेंज बघायला मिळते इकडे मार्केटमध्ये काय बऱ्यापैकी कन्सोलिडेशन झालेलं, एक ब्रेकआउट फेलियर देखील इकडे दाखवलेला आहे. तर ब्रेकआउट फेलियरच्या नंतर मार्केटने इकडे काहीसा निगेटिव्ह मोमेंटम दाखवलंय. तर सेलिंग साईडला जर जायचं असेल तर इकडे या लेवलवरती छोटासा टप्पा आणि टप्पा खाऊन परत जर 53,200ची जी नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे तो जर ब्रेक करत असेल तर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता त्याच्या काय लेवल बनतात ते आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघूयात. पण बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला या लेवलवरती आजचा इंट्राडे हायवरती एक रेजिस्टन्स आहे, त्याला आपण मार्क करूया. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक राऊंड लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 54,600 वरती एक रेजिस्टन्स आहे. ओके, म्हणजे इकडनं मार्केटने डाऊन ट्रेंड नंतर एक पुल बॅक घेतला. पुल बॅक नंतर खाली येऊन परत जर मार्केट वर जात असेल तर या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे 54,100च्या आसपास. एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट अप साईडला जाताना थोडंसं पुल बॅक घेऊन अप ट्रेंडला जाताना मार्केट ट्रेंड जो आहे तो ट्रेंडच्या अगेन्स्ट जाते. ट्रेंडला कंटिन्युएशन होते का? नाही होते, ट्रेंडच्या अगेन्स्ट जाते. जेव्हा पण ट्रेंडच्या अगेन्स्टमध्ये मार्केट असेल ना तिकडे रिस्क फॅक्टर काय होतो? हाय होतो. ओके, रिस्क फॅक्टर हाय होतो. मग तो रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला करता आली पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट करता आली पाहिजे. ओके, मग फर्स्ट लेवल काय बनते? आजचा इंट्राडे आहे 54,100. सेकंड लेवल 54,383 आणि थर्ड लेवल 54,600. या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. निगेटिव्ह साईडला हा सपोर्ट आहे. इकडनं एकदा मार्केट येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, व्यवस्थित बेरिश प्रायजेक्शन तयार करू द्या आणि बेरिश प्रायजेक्शन तयार झाल्यानंतर काय लेवल बनतात ते निफ्टी बँकमध्ये ते समजून घेऊया. फर्स्ट जर सपोर्ट बघितलं तर या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे राऊंड लेवल. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलती एक आहे. ओके, तर या लेवलती एक आहे. थोडीशी ऍडजस्ट करूया. काय सपोर्ट पाहायला मिळतोय? सपोर्ट टप्पा खाऊन ब्रेक होत असेल 53,200ची तर 52,800 वरती एक सपोर्ट आहे. त्यानंतर 52,400, त्यानंतर 52,100च्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल या रेंजच्या आसपास तर थोडंसं कन्सोलिडेशन करून रेंज बघा काय होती, नाहीतर मग तो याच झोनमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर निगेटिव्ह मोमेंटम तर एक पुल बॅक आहे, परत गॅप डाऊन, तर थोडंसं एक गॅप फिलिंग आपल्याला बघायला मिळू शकते बुलिश साईडला. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये ज्याची उद्या एक्सपायरी आहे, इंडेक्सची एक्सपायरी आहे. 1 तासावरती जर गेलो तर थोडंसं समजून घ्या लेवल. लास्ट टाइम बुलिश साईडचा जर मोमेंटम बघितलं तर या लेवलवरून आला होता, या लेवलपर्यंत पोहोचला होता. त्या लेवलवरती येऊन सेन्सेक्स थांबलेला आहे. म्हणजे जो
स्ट्रॉंग ब्रेकआउट होता, त्या लेवलच्या वरती आपल्याला सेन्सेक्स येऊन थांबलेला आहे. कालचा जो लो होता तो ब्रेक केला, परंतु सस्टेन झालाय का? नाही सस्टेन झाला. त्याच्या वरती येऊन क्लोजिंग दिली. म्हणजे वरती येऊन क्लोजिंग दिली म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे का? अजून तर नाही. आता जो हा स्विंग आहे, जो काय स्विंग बनलाय, 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती जाऊया आपण, तो स्विंग बघूया. या स्विंगच्या इथे जर बघितलं तर एक ब्रेकआउट फेलियर झाला 75,000चा. ओके. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे काहीशे लेवल बनतात. थोडेसे आपण रेंज मोठीच ठेवूया. एक्सपायरी आहे, प्रीमियम थोडेसे हाय असतात. थोडा वेळ कन्सोलेशन जर झालं तर मार्केटमध्ये प्रीमियम डीके बघायला मिळू शकतो. ओके. ज्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, इकडे ट्रेंड लाईनवरती छोटा पुल बॅक घेऊन इकडे जर काहीसा डबल टॉप केला तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम नो ट्रेडिंग झोनमध्ये देखील बघायला मिळू शकतो. पण त्याला एक्सपिरियन्स आहे ते विचार करू शकता. रेंज थोडीशी अपसाईडला घेऊया. 74,600 वरती क्लोजिंग आहे. साधारण इथे क्लोजिंग आहे. ठीक आहे. रेंज थोडीशी मोठी बनते. काय टाइमपास करायचे सेन्सेक्सला करू द्या या रेंजमध्ये. हा स्विंग आणि हा स्विंग, या दोन स्विंगवरती बघा. हा स्विंग जर बघितलं तर 74,160च्या आसपास हा स्विंग बनलाय आणि 75,180च्या आसपास. तर ही जी रेंज आहे ना, ही खूप मोठी आहे. 1000 पॉईंटची रेंज आहे. ओके. आता थोडंसं काय आहे की थोडंसं समजून घ्या फक्त, ज्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे. हा एक इंट्राडे हाय आहे. मार्केट जर खाली येऊन परत या इंट्राडेच्या हायच्या आसपास काहीसा निगेटिव्ह प्रायजेक्शन होत असेल ना, तर काहीसे इकडनं परत एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. ही प्रायजेक्शन तुम्हाला समजत असेल तिकडे थोडंसं फोकस ठेवू शकता. ओके. आता डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. वरती जाऊन मार्केटने जर या लेवलच्या आसपास आलं, इकडनं काहीशी बुलिश एंगल्फिन किंवा काहीसा मॉर्निंग स्टार पॅटर्न जर करून मार्केट जर काहीसा स्विंग हाय ब्रेक करत असेल तर इकडे या लेवलच्या वरती मार्केटमध्ये काहीसा आपल्याला डबल बॉटम बघायला मिळू शकतो. तर याला ज्याला प्राइस ऍक्शन थोडंसं ऍडव्हान्स पैकी नॉलेज आहे ते याचा विचार करू शकता. नॉलेज नसेल तर 75,180 म्हणजे लेवल टू लेवल जर विचार करत असाल तर मग या दोन लेवल आहे जिकडे मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. या रेंजच्या बाहेर जर बघितलं तर थोडीशी ही लेवल आपण ओके थोडीशी लेवल ऍडजस्टमेंट केली. ओके. 74,437 थोडीशी समजून घ्या. आणि आजचा इंट्राडे लो आहे 74,160. साधारण 200-220चं एक नेगेटिव्ह मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळते. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण, एक सपोर्ट रेंज सपोर्ट वरती आहे मार्केट. काहीसं बुलिश मोमेंटम मला तरी जास्त काही सरप्राईज वाटायला नको. या लेवलवरती काय काय लेवल आहेत ते समजून घ्या. सपोर्ट ब्रेक होत असेल 74,161 ही लेवल आता बघितली. 73,690 आणि 73,278. त्याला ओव्हर डाटा पण आपण बघणार आहोत. ओके. ह्या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला स्विंग आहे आणि आजचा इंट्राडे आहे. ही जर लेवल ब्रेक होती तर मग या लेवलवरती बुलिश मोमेंटम दाखवलं होतं मार्केटने. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये नो ट्रेडिंगची जी रेंज आहे ना ती मोठी आहे, कारण की या ठिकाणी जर बघितलं ना तर प्राइस ऍक्शन तितकी सुटसुटीत नाही. एकतर हा या लेवलच्या वरती जाऊन इकडे क्लोजिंग असती तर मग आपण इकडेच काहीसा सपोर्ट मार्क केला असता, परंतु ती क्लोजिंग पण काही निगेटिव्ह आली. बरं. मग या लेवलच्या आसपास कुठे क्लोजिंग असते इंट्राडे लोला तर या स्विंगचा विचार केला असता आपण या लेवलच्या वरती, कारण की इकडनं काहीसा मोमेंटम बघायला मिळाला. पण त्याची क्लोजिंग काहीशी सेंटरला आहे. हा जो मोमेंटम आहे हा लो आणि हा हाय या लो आणि हायच्या सेंटरला आहे. त्यामुळे जी रेंज बनते ना ती थोडीशी मोठी बनते आणि मोठी रेंज आहे प्लस एक्सपायरी आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला तिकडे रिस्क मॅनेजमेंटवरती लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर 75,510, 75,743 आणि 76,050 या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल
बऱ्यापैकी, तर तो रेजिस्टन्स झोनवरती आहे. तर ओपनिंगमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप फिलिंग आहे ते आपल्याला बघायला मिळू शकते. गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन आणि थोडंसं बोरिंग आणि थोडंसं कन्फ्युजन करणारं राहू शकतं. ओके, आता एकदा ओआय डाटा समजून घेऊया. तर हा जो चार्ट आहे तो सेन्सेक्स एक्सपायरीचा आहे. हे जे प्लॅटफॉर्म आहे हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. आणि जर तुम्हाला धनच्या प्लॅटफॉर्मवरती किंवा अशा पद्धतीने ऑप्शन चेन डायरेक्ट स्क्रीनवरती जर बघायचे असेल इकडे लेवल मार्क करून, तर ते धनच्या प्लॅटफॉर्ममध्ये आहे. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर त्याची लिंक, धनच्या प्लॅटफॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक त्याची, तिकडे जाऊन तुम्ही ओपन करू शकता आणि अशा पद्धतीने ओआय डाटा पाहू शकता. 74,600 वरती क्लोजिंग आहे. ओके ओके 74,500 वरती जर बघितलं तर सगळ्यात जास्त 11 लाखाची पुट रायटिंग बघायला मिळते. 75,000, 74,500च्या आसपास, 74,500 या लेवलच्या आसपास. म्हणजे जो सपोर्ट आहे सपोर्टच्या आसपास सगळ्यात जास्त इकडे पुट रायटिंग बघायला मिळते. पण सपोर्ट ब्रेक झाल्यावरती काहीसं निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकते. हे जे 74,500, 74,600 वरती जे पुट रायटर आहे ना, हे थोडेसे तिकडनं आपल्याला बाहेर जाताना दिसू शकतं. ते आता सगळ्यात जास्त कॉल रायटिंग जर बघितली तर सगळ्यात जास्त कॉल रायटिंग आहे 75,000 वरती या लेवलच्या आसपास. 74,500 सगळ्यात जास्त पुट रायटिंग आणि 75,000 जी राऊंड लेवल आहे सगळ्यात जास्त कॉल रायटिंग. म्हणजे या 500 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटमध्ये कन्सल्टेशन होण्याची पॉसिबिलिटी या आणि या ओआय डाटावरनं जास्त दिसते. परंतु जर ब्रेकआउट जर या लेवलच्या वरती आला तर हे जे 75,000च्या आसपास जे कॉल रायटर आहे हे त्यातनं बाहेर पडू शकतं. ते इकडे जर बघितलं तर हे 75,000च्या आसपास त्यांच्या अपोजिट जर घेऊ जात असेल तर त्यातनं ते बाहेर पडताना दिसू शकतं. एक शॉर्ट कवरिंग आपल्याला अप साईडला बघायला मिळू शकते. परंतु ओव्हरऑल काय आहे की 75,000 ओके कॉल रायटिंग आणि 74,500 पुट रायटिंग. 500 पॉईंटच्या रेंजमध्ये कन्सल्टेशन होण्याची पॉसिबिलिटी आत्ता तरी जास्त वाटते. इंडिया वीक जर बघितलं तर 19च्या आसपास आहे. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर साधारण 700च्या आसपास आहे. तर कंबाईन प्रीमियम 700 म्हणजे मार्केटमध्ये काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकतो. प्रीमियम थोडेसे हायर साईड आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स 3 इंडेक्सचा व्यवस्थित लेवल समजले असतील, प्रायजेक्शन समजले असतील. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट नक्की करू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.